नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत राखी पौर्णिमा स्पेशल कलाकंद लाडू. राखी पौर्णिमा जवळ येत आहे. आपण मार्केटमधलं स्वीट तर नेहमीच खातो, परंतु आज मी एकदम मार्केट्समध्ये मिळणाऱ्या स्वीट सारखी चवीला अप्रतिम लागणारी कलाकंद मिठाई लाडू बनवणार आहे. 1.5 लिटर दुधापासून आपण भरपूर अशी स्वीट मिठाई घरी बनवणार आहोत, तेही मोजक्या साहित्यात. त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथे दूध घेतलेलं आहे. 1 लिटर दूध आहे हे. अर्धा लिटर मी दूध बाजूला काढून घेतलं आहे. 1 लिटर दुधाला आपल्याला छानपैकी गरम करून घ्यायचं आहे. 10 मिनिट सतत ढवळत राहूया. तर इथे दूध मस्तपैकी ढवळत आहे, मी झालेलं आहे. तर आता इथे थोडं बाजूला काढून घेते. त्यामध्ये आपल्याला केसर टाकून घ्यायचं आहे आणि बाकीचे दूध आहे यामध्ये आपल्याला इथे 1 लिंबाचा रस टाकून दूध फाडून घ्यायचं आहे. तर आता दूध लिंबाचा रस टाकल्यामुळे आपल्याला सतत ढवळत राहायचं, जेणेकरून दूध लवकर फाटेल. तर बघू शकता दूध फाटलेलं आहे. आपल्याला याचं पनीर नाही बनवायचं आहे, आपल्याला कलाकंद बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्यावर चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि इथे सुती कापड ठेवून त्यावर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. लिंबाचा जो आंबटपणा आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे यासाठी. तर स्वच्छ इथे 2-3 पाण्याने धुवून घेते. तर पूर्ण पाणी निथळून जाईल म्हणून पिळून घेऊया आपण. एक्स्ट्राचं सगळं पाणी काढून घेऊया. तर आता एका परातीमध्ये काढून घेते. तर आपल्याला जे दुसरं दूध होतं, अर्धा लिटर दूध होतं, ते बाजूला काढून ठेवलं होतं, ते आपल्याला इथे कढईमध्ये आटून घ्यायचं आहे. तर अर्धा लिटर दूध आहे, तर आपल्याला इथे 1च पाव ठेवायचं आहे, म्हणजे 1 पाव दूध आटून घ्यायचं आहे पूर्ण. तोपर्यंत याला मॅश करून घेऊया. तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, छेना म्हणतात बहुतेक त्याला. तर आटून घेऊया. आटलेलं आहे. इथे केसरचं दूध टाकून घेतलेलं आहे मी. फिरून घेऊया. किती छान कलर आलेला आहे. वेलची पूड टाकून घेतलेली आहे. चव खूप छान लागते त्यामुळे. तर अर्धा वाटी इथे साखर टाकून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर साखर विरघळेल इतपत आपल्याला दूध मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे. आणि दूध सुद्धा आपलं घट्ट झालेलं आहे आणि साखर सुद्धा विरघळून झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला ते दूध फाडून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया याला मस्तपैकी आणि सतत फिरत राहूया, ढवळत ठेवूया. तर आपल्याला पूर्णपैकी आटून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी आटून झालेलं आहे. आता याला एका परातीमध्ये काढून घेऊया आणि फॅनमध्ये अर्धा 1 तास मस्तपैकी थंड होऊ देऊया. पसरून घेऊया म्हणजे लवकर थंड होईल. तर बघू शकता अर्धा तासानंतर मस्त थंड झालेलं आहे. तर तुम्ही याच्यात पेढे, लाडू किंवा बर्फी सुद्धा करू शकता. तर लाडू वळावे यासाठी आपल्याला आणि अजून छान चव यावी म्हणून आपण याच्यात 1 वाटी मिल्क पावडर टाकलेला आहे. मस्तपैकी हाताने मी मळून घेते, एकजीव करून घेते. थोडा तुपाचा हात लावून लाडू वळून घेऊया. तुम्ही छोटे छोटे पेढे सुद्धा करू शकता किंवा मग बर्फी सुद्धा करू शकता. तुम्ही इथे लाडू वळून घेते मस्त. अशा प्रकारे सगळेच लाडू वळून घेते. तर तयार आहे आपले झटपट बनणारे कलाकंद लाडू. तर कलाकंद लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तसेच वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.